चिरपुस्ता गुरगुस्ता मित्रांनो, तो रस्ता पहा. त्या रस्त्यापासून तर डायरेक्ट अशी सायकल आणली, इकडून असं झिकझॅक अडी सायकल आणली. आता अडून समोर न्यायची आहे. मी सांगतो आता की खरंच सगळा घाट आपण लोटत आलो आणि आपल्याला जाणार तेव्हा तिथं टॉपवर. बोट थोडं वर गेलं का नाही, बरोबर आहे. तेव्हा तो रस्ता दिसते, त्या रस्त्याने जाणार आपल्याला. आणि तिथं जायला मी बसून घेतो, मग सांग तुम्हाला. हे 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 हा 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 असे रस्ते लागले मले विचारू नका. टॉप गेअरवर सायकल असून भी पायडल ताकद न मारा लागू राहिली. गळा पुरा सोकून गेला माया. कोणातून तरी मला पहिले पाणी मागून घ्या लागेल. 2-1 लिटर पाणी मागून घेतो मी, 1-2 लिटर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जो काल रात्र मुक्काम होता तो आपला या ठिकाणी होता मित्रांनो. इथं आपण टेंट लावलं होतं. अशी मस्त एक छोटीशी हॉटेल आहे गडी. आणि इथून पँगॉंग आहे कमी जास्त 103 किलोमीटर. 103 किलोमीटर म्हणजे एक अंदाज की 2 दिवसाचा सफर आहे आपला. बाकी हा रस्ता ते पँगॉंगसाठी खालून, आणि हा रस्ता दुसरा कुठल्या तरी टॉपला जाते. बाकी आता या हॉटेल आपण सकाळ उठलो, मस्तपैकी सगळी तयारी केली, पण विषय झाला मग गोप्रो आणि मोबाईल चार्जिंग नव्हता. बाकी आता मस्तपैकी पराठा घेतला. पराठा खाऊ आणि पराठा खाऊन मग पुढे जाऊ. 2 पराठे आलूचे मस्त. आता पराठे खायचे, मग समोर जायचं. चला नाश्ता गिष्टा करू. बाकी आता मोबाईल चार्जिंगला लिहायला आहे आणि मोबाईलला पण चार्जिंग झाली 60% झाली. ब्लॉग चांगला पास. इथून राहिला 19 किलोमीटर. खतरनाक गरमी होऊ राहिली. सकाळी खूप थंडी वाजत होती, आता खूप गरमी होऊ राहिली. इकडं मोसम समजत नाही भाऊ. सावलीत गेलो थंडी वाजते. ऑक्सिजन लेवल प्रॉब्लेम आहे मित्रांनो इकडे. सावलीत गेलो थंडी वाजते, उन्हात गेलो ऊन लागते. बेकार. लदाख आहे भावांनो, बेकार. हर हर महादेव. पहिल्यांदा जॅकेट अंदर ठेवून देतो. मेन गोष्ट आहे जॅकेटचं वजन हुरायला अंगावर, खरी गोष्ट. तर आता मित्रांनो ओके चला निघतो पुढे. पहा इकडं रस्ता दाखवतो तुम्हाला. हा चांगला पास हायवे आहे मित्रांनो. ते पहा तरी जाणं आहे आपल्याला. तुम्हाला वाटत असेल की पहाड आहे, एकदम मजा आहे, पण मित्रांनो मी सांगतो ऑक्सिजन लेवलच्या ना लय वाट लागते. थोडीशी सायकल चालवली ढकलली तर डायरेक्ट असं म्हणजे श्वास फुलून येते. चांगला पास 19 किलोमीटर. आता सध्या घाटात आहे आणि इथं हे भाऊ लोक मस्त कॅम्पिंग करू राहिले. तो भैयाजी कहाँ से आप? हम कश्मीर से. अच्छा, बहुत सही लगा आपसे मिलके. आणि भाऊ आता मस्त इथं चहा बनवून राहिले आणि चहासाठी आपल्याला बोलवलं की या चहा प्यायले. मस्त चाय बना रहे हो भैया. नहीं आज थोड़ी डिफरेंट चाय, कश्मीरी स्टाइल. कश्मीरी स्टाईल ओके. तर मित्रांनो मस्त कश्मीरी चहा कश्मीरी स्टाईलमध्ये आणि मस्त चहा पितो आता. आणि चहा पण एक नंबर आहे. बाकी आता समोर आपल्याला ते पुण्याचे 2 भाऊ लोक भेटले होते. ते थोड्या गडबडमध्ये होते, थोडे नाही, ते ज्या दिवसपासून भेटले त्या दिवसापासून गडबडमध्ये जात. तर आता ते सध्या पँगॉंगसाठी गेले. आपण पण पँगॉंग जाणार आहे 2 दिवसामध्ये आणि तिथून उमलिंगला. तर मित्रांनो हा रस्ता एकदम खतरनाक घाट आहे, त्यात ऑक्सिजन लेवल कमी आहे. बाकी समोर आहे पहा, इकडे जायचं आपल्याला. ते ट्रक दिसतात ते तिकडे, एकदम खतरनाक. असं 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 असा रस्ता आहे. समजून नाही राहिला हा रस्ता कधी पार होईन तर. हा अरे देवा, पुढे वर बर्फाचे डोंगर दिसू राहिले. पाहू बाकी कुठे कधी पोहोचले जाते. तर आज 60 किलोमीटर अंतरा काढायचं आपल्याला. बाकी नंतर मग पाहू. सगळा घाट आपण लोटत आलो आणि आपल्याला जाणार तेव्हा तिथं टॉपवर. बोट थोडं वर गेलं का नाही, बरोबर आहे. तेव्हा तो रस्ता दिसते, त्या रस्त्याने जाणार आपल्याला. आणि तिथं जायला पहिले मी बसून घेतो, मग सांग तुम्हाला. तिथं जायला मग हिशोबानं कमी जास्त आपल्याला 8-8:30 वाजतील सायंकाळचे.
कारण खूप दूर आहे मित्रांनो. आणि या पाचची उंचाई काही 17,500 काहीतरी फूट आहे. बाकी असो, फक्त थोडा म्हणजे ऑक्सिजन लेवलचा प्रॉब्लेम होऊन राहिला, बाकी काही अडचण नाही. बाकी मस्तपैकी सायकल आणली मी ना इथं लोटत. भाऊ लय मागे यात पडेल आता. तिचा विषय असा आहे, नॉर्मल सायकल आहे, नॉर्मल सायकल ढकलायला टाईम लागू राहिला. आणि मित्रांनो म्हणजे खूप स्ट्रगल करवला माणूस इथपर्यंत जायला. हे बा असे ट्रक बी चालले तिकडे लेकडे. बाप रे बाप, गळा पुरा सुकून गेला माया. कोणातून तरी मला पहिले पाणी मागून घ्या लागेल. 2-1 लिटर पाणी मागून घेतो मी, 1-2 लिटर, कारण की गरज पडेल मित्रांनो ते यायच्या ना. बाकी थोडा वेळ मस्त आराम करू, मग नंतर समोर जाऊ. तर सुबह से मैं साइकिल लोट के चला के यहाँ तक पहुँचा. आणि आठवून लय दूर जा लागते रे भाऊ, बेकार आहे. श्वास फुल राहिली माहिती आहे काय, फेफडे असे डायरेक्ट हे करू राहिले. त्याचा ट्रक गेला की नाही, त्यासाठी तिकडे जायचं मित्रांनो. बाकी पँगॉंग लेक खतरनाक टफ. बाकी आता सकूनपासून एक 9 वाजेपासून थकलो. 9, 10, 11, 12 वाजले म्हणजे कमी जास्त 3-1 घंटे झाले. 3 घंट्यात 10 किलोमीटर बी निघलं नसेल. तेव्हा ते पिकअप चालली, त्या रस्त्यानं वर जायचं आहे. हा रस्ता आहे असा. पण बाकी जाऊ द्या, एन्जॉय, मजा येऊ राहिली. आणि असे रस्ते, असं वातावरण खरंच खूप मस्त. बाकी मित्रांनो, जर मला परत एक वेळ लडाख यायचं जर लाईफनं मोका दिला नाही, मी लाईफपासून मोका हिसकून घेईन. लाईफ देव नाही देव, मला त्या गोष्टीपासून काही नाही करणं. पण मी आणि माझी बायको आम्ही दोघंजण येऊ, आणि जमलंच तर आमची मग पुरी फॅमिलीच येऊ. फक्त देवानं लवकरात लवकर स्वप्न थोडे आहेत ते पूर्ण करायला पाहिजे. जास्त मोठे स्वप्न नाही आपले, फक्त मला फॅमिलीला घेऊन मी पुरं ट्रॅव्हलिंग केली पाहिजे, असंच आहे. बाकी तिथपर्यंत जाणं आहे. हे हा 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 असे रस्ते लागले मले विचारू नका. टॉप गेअरवर सायकल असून भी पायडल ताकद न मारा लागू राहिली. चिरकुस्ता गुरगुस्ता मित्रांनो, तो रस्ता पहा. त्या रस्त्यापासून तर डायरेक्ट अशी सायकल आणली, इकडून असं झिकझॅक 2 सायकल आणली. आता अडून समोर न्यायची आहे. मी सांगतो आता की खरंच बेकार काम आहे, पण मजाही तेवढी जीव राहिली म्हणा. मजा म्हणसान तर सगळे डोंगर पाहू सगळं आता हे झालं, परेशान काम झालं. असं वाटतं काहीतरी आता हिरवं लागा मस्तपैकी, आणि हिरव्या वाळवंट म्हणून राहिलो. थोडा हरियालीची मजा घ्या. बेकार खतरनाक काम आहे, पण मी सांगतो मजा, एन्जॉय, एवढा एन्जॉय करलो काही म्हणत नाही. एकदम टॉप गिअरवर सायकल टाकून शांततेत प्रवास चालू आहे. आता चांगला पास 25 किलोमीटर संध्याकाळ लोक निघणार नाही. मले असं वाटते, असा जर रस्ता असला तर आपलं काही खरं नाही. गेला दत्त्या. चाहिए खाना ले लो पहले. भाई पंजाब से आ रहे हो? अरे भाई को निकलने दो, थोड़ा आगे करो यार. पंजाब से आ रहे हो? हाँ पंजाब. हम लोग महाराष्ट्र से आ रहे हैं. साइकिल पे साइकिल. ये रिकॉर्ड हो रहा है. हाँ जी रिकॉर्डिंग. भाई साइड लगा लो, थोड़ा टर्न पे हम लोग. साइड निकाला पाजी. कमाल है यार, 800 सीसी से आप लोग इधर आ चुके हैं. 50 किलोमीटर पड़ गया पंजाब से. ओके, बहुत सही आहे भाई. तर मित्रांनो, भाऊ लोक ऑल्टो आहे 800 सीसी आणि 2000 कितने का मॉडल होगा? 5 का 7 का? हाँ आहे जगा काही होता नाही. तर कमी जास्त 7चं मॉडेल मित्रांनो, आणि लडाख घेऊन आले मित्रांनो. मी सांगतो जज्बा पाहिजे, माणूस प्रत्येक कुठली गोष्ट शक्य करू शकते. चला आता थोडं पाणी घेणे पिऊ, थंड पाणी आणलं आहे, आणि मग पाहू काय होतं. तर मित्रांनो, त्या भावांनी मस्तपैकी अजून हे आलू चिप्स आणि हे दिलं काय, समोसा तिखट मस्त हे खाऊ. आता हे पण पॅकेट कसं फुगलं, जसं की आले फॅट चढला डायरेक्ट डुम फुगलं. पण इकडे असंच आहे मित्रांनो, इकडे पॅकेट फुगेले असतात. काय माहीत काऊन फुगेले असतात ते मला माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तो दोस्तों फिलहाल हम लोग पहुंच चुके हैं ऊपर. ऊपर मतलब सीधा ऊपर नहीं, अभी ये रास्ता क्रॉस करके उस साइड जाना है.
और उस साइड पता नहीं घूम के और भी चढ़ाई मिलेगी क्या, पर लगभग हम लोग वहाँ से आ रहे। अभी फ़िलहाल 12-1 का टाइम हो गया है और अब तक हमने लगभग कवर किया होगा 10 से 15 किलोमीटर मुश्किल से, उतना भी नहीं बोल सकता मैं, अरे एवढंही नाही बोलू शकत कमी जास्त। खूप खतरनाक चढाई आहे आणि चढाईपेक्षा मित्रांनो पुढे खडी चढाई आहे। कुठून सायकल एकदम टॉप गिअरवर आहे तरी बी एकदम आरामात स्लोली जावं लागते। बाकी ज्या गाड्या येऊ राहिल्या मित्रांनो, ज्या फोर व्हीलर आहात ते छोट्या इंजनवाल्या, त्या मित्रांनो कुठं कुठं थांबून त्यांचं इंजन थंड करू राहिले आणि मग नंतर प्रवास करू राहिले। तरी आपलं इंजन तर बरं काही वांधा नाही, आपलं इंजन थंडच आहे, काही वांधा नाही, म्हणजे गरमच आहे आणि गरमच राहते, थंड करायची गरज पडत नाही। बाकी आता मस्तपैकी हे पाहता, हा टॉप गिअर सगळीत लो गिअर आणि मागचा बी सगळीत लो गिअर, मजा आहे मित्रांनो। जज्बा असले काही होऊ शकते, तुम्हाला माहीत आहे ना। चला, हा रस्ता मित्रांनो पुरा झिंग असा क्रॉस करत इथपर्यंत पोहोचलो। आता वर जायचं आहे ते तो टॉप दिसते तडी जाऊन आता खालचे नजारे लय भयंकर दिसतील मी सांगतो। बाकी जो हा रोड आहे हा बी काही गंमत डेंजर नाही आहे, काही वांधा नाही। रोड काय रोड दाखवला तुम्हाला, हे ब्युटिफुल सिटी पहा, एक नंबर। एवढे सगळ्या वाळवंटामध्ये मस्तपैकी लोकांनी बघायच करला आहे। खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो। खाली कंटिन्यू नदी वाहत राहते, त्या नदीच्या पाण्याने हे लोक मस्त शेती करतात आणि शेती बी भात आहे, नाही भात नाही इकडे, भात कुठं बी गहू आहे, हां गहू पाहिले मी 2-3 ठिकाणी गहू आहेत। अजून मित्रांनो मुया गाजर सगळे जे आपल्याकडे भाजीपाला जे येतात ते सगळे इकडे येतात, काही टेन्शन नाही, ते एक बरं आहे। फक्त इकडे वांगे नाही पाहिले मी ना, खरी गोष्ट तर नाही, इकेले पाहिले असे शेतात नाही पाहिले वांगे। बाकी तुम्हाला दाखवून पण मित्रांनो हे पहा, सगळ्या वाळवंटामध्ये हे कसं दिसते टापू, हिरवा कच मस्त। तो गाइस हम लोग अभी चढ़ाई चढ़ के आ चुके हैं और चढ़ाई ऐसे राउंड होके ऐसे अभी ऊपर जाके ऐसा राउंड मार के असं या रस्त्यानं आपल्याला खाली येऊन बरं या टॉपवर जावं लागते। तर विषय असा की म्हणलं एवढी चढाई पहिले काहीतरी थोडा पोटात पाहिजे, मस्त वगैरे थांबून आता मॅगी बनवू आणि मॅगी खाऊ आणि मग पुढे जाऊ। तर मित्रांनो मस्तपैकी मॅगीचं सगळं सेटअप काढला आणि 2 लिटर एका माणसाने पाणी मागून घेतलं। एका माणसाला म्हणजे 2 माणसाले 1 लिटर पाणी मागवलं, म्हणजे 2 लिटर पाणी झालं आपल्याला। काय सांडलं रे भाऊ, पहाड बिगार आहे वातावरण। अजून आपल्याला 25 किलोमीटरची चढाई आहे, तर आज तर मला वाटत नाही चढाई भेटीन, चढाई होईन आणि नेटवर्क भेटीन। चढाई बी नाही होत आणि नेटवर्क बी नाही भेटत आपल्याला, दोन्ही गोष्टी म्हणजे आपण आज नाही नेटवर्क भेटेन आपल्याला वाटते असं, पण आर्मी कॅम्प असले त्यानं हां आपल्याला तिथपर्यंतच जायचं आज। भाऊ आता काही जे होईन ते आता। चला मग मस्तपैकी एकदा मॅगी बनवतो। मस्तपैकी आता मॅगी केली आणि मॅगी थोडंफार पाणी जास्त राहू दिलं, कारण की एक मसाल्याची पुडी होती, त्याला थोडं सूप बी पिऊ। पण विषय असा आपल्याला मिरकूट म्हणजे मीठ नाही आहे, त्या ह्याच्यानं थोडा घोर झाला। मीठ सगळं ठेवलं होतं, मीठ नव्हतं ठेवलं, गिरकूट सगळं ठेवलं होतं। आणि आपल्याला अजून ते म्हणजे ड्रायव्हर म्हणत की 25 किलोमीटरची चढाई आहे। जाऊ दे आता असो किती बी, बाकी वर तो बर्फाचा पहाड, सगळा बर्फ आहे तिकडे पडेल। बाकी इकडे जाणं आपल्याला, आणि इकडे जवळ एक आर्मी कॅम्प आहे म्हणतात, तर लोक जाऊ पाहू, परमिशन काढून, परमिशन भेटली नाही तर मग अजून पुढे जरी जागा भेटली तरी थांबून जाऊ। मित्रांनो हे पहा तरी पॅराग्लायडिंग होऊ राहिली आणि एकदम जबरदस्त। हा एक्सपिरियन्स आपल्याला नाही पाहिजे मित्रांनो, हातानं मोत नाही मागायची। बाकी सायकलिंग ओके, हे याच्यावर पण भरोसा नाही। वा रे वा, मस्त पाहा दगडी, एवढ्या वर जाऊन टर्न करायची बरी इच्छा होती व्हायची, खतरनाक, मस्त जबरदस्त। तेव्हा खाली उतरायला त्याला, उतरला अरे उतरला। आता विषय असा झाला होता की 2-3 बिहारचे भाऊ लोक थांबले होते, त्याने आम्हाला कापूर दिले। एका पोराची खूप तब्येत खराब झाली होती मित्रांनो। आता माझं पाणी, या माणसाला पाणी मागतो भैया, पाणी मिळेल क्या? अरे यार बहुत आगे चले गए भाई। भैया पानी है थोड़ा। अभी जा रहे पेंगोंग, फिर वहाँ से उमलिंगला। ठीक आहे भाई। तर मित्रांनो कमी जास्त अर्धा लिटर तर भेटलं, बस झालं। बाकीचं पाहू आपण पुढे काय होतं तर, पण सध्या पाण्याची गरज होती आपल्याला।
तर मित्रांनो आता जसं वर चाललो ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागली. हेल्मेट मग डोकसं आहे की नाही एकदम भारी व्हायला लागलं मला. भारी नाही हलकं व्हायला लागलं. त्याच्यानं म्हणलं नाही हेल्मेट काढतो. मागे मागे मला कोणचा होता तो पास. हो तुला पासवर जशी प्रॉब्लेम झाली तशी नाही झाली पाहिजे. मित्रांनो सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. हेल्मेट घालून सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. सेफ्टीपेक्षा जास्त बी जीव बी इम्पॉर्टंट आहे. हेल्मेट घालल्यानं काय उरलं हे मासाठी लावलं आणि ट्रॅप येते त्याच्यानं श्वास घ्यायला प्रॉब्लेम होईल मला. सकूनपासून मित्रांनो एवढा चढल्यानंतर 30 किलोमीटर आमच्या ना एवढा जाम चालला की नाही खतरनाक. पहिल्यांदा हेल्मेट अटकवतो समोर निघतो. झोझिला नाही हा कोणता तरी पास आहे. असो कोणता बी असो पण हा पार करणं मित्रांनो खरंच लई मुश्किल झाली. आजचा ब्लॉग आहे की नाही एवढा खतरनाक झाला की आज लोक माझा ब्लॉग असा खतरनाक नाही झाला. मी सांगतो सकाळी 9-10 वाजेपासून सायकल वाजेपासून सायकल चालवलो. हो लोटू राहिलो 5 वाजून 6 मिनटं झाले. आता 5-6 झाले पण अजून बी आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो नाही. आणि मला वाटत नाही आज पोहोचू म्हणून. अडी नेटवर्क बी नाही. जेव्हा घरचे ब्लॉग पाहतील घरचे समजेन की काय फजितामध्ये होता. हे पा तो रस्ता तिथपासून आलो असं तिथपासून तर जाऊ द्या ते मागे तर लयच दूरून आलो. पण हे असं सगळं झिगझॅग फिरून हे असं मागे रोड दिसते हा पार करून नाही लोकांनी ते बी आहे. मित्रांनो कॅमेरा अल्ट्रावाईडमध्ये आहे. तुम्हाला वाटेल हा रस्ता काही नाही पण मी सांगतो की या रस्त्याने चालताना ऑक्सिजनची प्रॉब्लेम होऊ राहिली. म्हणजे विचार करा रस्ता कसा असेल. हा कमी जास्त 13,000 ते 14,000 फूटवर सध्या आम्ही असू. 14-15 हजार आणि आता जाणार 17,000 फूटवर. म्हणजे विचार करा की काय नेक्स्ट लेवल हे राहीन तो अनुभव. बाकी 5 वाजले 8 वाजेपर्यंत चालू. जोपर्यंत झालं तोपर्यंत तेवढं कव्हर करू मित्रांनो. जिथं जागा भेटली तिथं टेंट लावू. आजचं मला वाटत नाही की आज काही घरी कॉन्टॅक्ट होईल म्हणून. आणि पहिल्यांदा असं आहे की घरी न बोलता मी राहू राहिलो आजचा पहिला दिवस. तिकडे बघा ते सगळे बर्फाचे पहाड आहे मित्रांनो इथपासून इथपर्यंत. आणि एवढी थंडी गार हवा येऊ राहिली की नाही. हे पा हे इकडे बर्फ आहे. एवढी थंडीगार हवा येऊ राहिली खूप खतरनाक. मित्रांनो आता आर्मीचे सर होते त्यांनी आपल्या हे पा चॉकलेट दिलं. चॉकलेटची MRP पा 125 रुपये. MRP जाऊ द्या. आर्मीची चॉकलेट आहे मित्रांनो एकदम जबरदस्त. आणि ते मी एवढी चॉकलेट घेत नव्हतो पण सर म्हणले की तुम्ही पुढे जाऊन खाजा 2 जण एनर्जी लागेल. हो आणि हे चॉकलेट मी ना मित्रांनो आर्मीचे सरनं दिलं होतं 4-5 दिवस अगोदर. ते खाल्लं. एक नंबर जबरदस्त प्रोटीनचं चॉकलेट आहे मित्रांनो. हे पा एक वेळ चॉकलेट खाल्लं की नाही मी सांगतो की भूक लागायचा विषयच नाही असं म्हणत चालते. बाकी धन्यवाद त्या सरचं एवढं आपल्याला दिलं. बाकी ते गाडी गेली मित्रांनो इकडल्या साईडले. ते सर म्हणत की एवढं ठेवून द्या तुमच्याचं तुम्हाला पुढे कामात येईल. सल्यूट आहे इंडियन आर्मीला खरंच मित्रांनो. बाकी मागे सर भेटले होते त्यांनी आपल्याला ते चॉकलेट तुम्हाला दाखवलं जांभळ्या कलरचं ते चॉकलेट दिलं होतं. ते 2 दिले होते. एक त्या भाऊले दिलं होतं एक मला दिलं होतं. बाकी ते चॉकलेट खाऊन मित्रांनो मी सांगतो सांडलं राजे चॉकलेट नाही सांडलं ना. नारळ पाणी सांडलं. नारळ पाण्याचा काही विषय नाही तिथं पॅकच आहे. बाकी खरंच मस्त. तर मित्रांनो हे पाहता आर्मीचं चॉकलेट खाऊ राहिलो. एक नंबर म्हणजे वा हे बी चॉकलेट भारी आहे. आत्मा तृप्त झाला चॉकलेट खाऊन. मित्रांनो खरं सांगतो एवढी थंडी हवा चालू राहिली. हवा चालत असताना बी श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊ राहिला. काय माहीत काय विषय आहे तर ते पहा तिथपासून तर असं झिगझॅग असं वर जाऊन तिकडे फिरून मग डबल असं जाऊन असं फिरून इकडे आलो मित्रांनो. सकाळी 9 वाजेपासून आता 6 वाजले. 6 वाजेपर्यंत सगळी सायकल धीरे 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 इथपर्यंत पोहोचली. काय दाखवाच ब्लॉगमध्ये नसते. तर मित्रांनो विचार केला होता की हा जो टर्न आहे वर म्हणजे खालून जो टर्न दिसू राहिला हा त्या टर्नच्या पुढे आपल्याला उतार लागेल. पण या टर्नच्या पुढे पण आपल्याला चढच लागेल आहे. तो विषय असाला खूप खतरनाक थंडी वाजू राहिली. मग त्याच्यानं विचार केला म्हणलं पहिले जॅकेट घालून दे भाऊ कारण की थंडीले नो कॉम्प्रोमाइज. पहिले आता
थंडीचं जॅकेट घाललं. बाकी आता पुढे जाऊ, जर कुठे थांबायला जागा असली थांबू, नाही तर मग पाहू काय होते. तर मित्रांनो आता सध्या चांगला 12 किलोमीटर, बाकी समोर बर्फाचा पाळा आहे मित्रांनो. आता लोक वेदर थोडं खराब झालं होतं, मी सांगतो एवढं डोकं दुखू राहिलं माझ्या. ऑक्सिजन लेवलची कमी त्या याच्यानं खतरनाक. पुढे एक आर्मी कॅम्प दिसते मित्रांनो, तिथं विचारतो परमिशन भेटली तरी थांबीन, नाही भेटली तिथे आजूबाजूला कुठं टेंट लावेन, पण तेवढं काहीतरी करीन मित्रांनो, कारण की बेकार कंडिशन व्हायला सध्या इकडली.